नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता आनंदाची बातमी म्हणजे मोठी अपडेट आलेली, कारण की तुमचा हप्ता येणार का नाही, हप्ता जमा झाला का नाही, कसं चेक करायचं हे ऑनलाईन आपल्याला चेक करता येणार. ते कसं चेक करायचं मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट जे आहे वेळोवेळी मिळत असते. बघूया मित्रांनो, ऑनलाईन हा हप्ता आला का नाही, तुमचा हप्ता पेंडिंग आहे का अडकला आहे हप्ता, कसं बघायचं संपूर्ण माहिती आपण बनवतो. बघूया मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ही SA.MHA.Organization ही वेबसाईट जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार, तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन चेक करू शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली आल्यानंतर रेड ऑप्शनमध्ये दोन ऑप्शन दिलेले आहे, लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा. या खालच्या स्थिती पहा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. स्थिती पहा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर आपल्याला एक इंटरफेस ओपन, आणि ही वेबसाईट ओपन झाली. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्कीम नेम म्हणजे आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे आहे दोन ऑप्शन येणार आहे आहे तिथे निवडायचं आहे. त्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर जो आहे, ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुमच्या समोर इथे सर्च ऑप्शन आहे. सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा तुमचा हा फॉर्म ओपन होणार आहे. तुमचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला फंड डिस्बर्समेंट असं इथं ऑप्शन येणार आहे. फंड डिस्बर्समेंट असं ऑप्शन आल्यानंतर तुमचा हप्ता हा वितरित झालेला आहे, तुमच्या खात्यात जमा झालेला आहे. चिंता करू नका. तुमच्यासमोर असं ग्रीनमध्ये संपूर्ण ग्रीन राईट आला पाहिजे. इथं जर पेंडिंग असेल मित्रांनो, तुमचं जर KYC जी आहे तहसील कार्यालयामध्ये KYC बाकी असेल किंवा काही कारणास्तव तुमचा हप्ता हा पेंडिंग असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट देऊन तुम्ही तिथून चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरबसल्या इथं या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला इथं चेक करता येणार आहे. तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण ऑप्शन आहे ग्रीन पाहिजे. अशा प्रकारे ग्रीन असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा झालेला असणार आहे. नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पेंडिंग असेल तर हप्ता हा जमा वितरित झालेला नसणार आहे. कारण की 16 मार्च या दिवशी हा हप्ता जमा झालेला आहे. या लाभार्थ्यांना तुम्ही बघू शकता तुम्ही घरबसल्या हप्ता आला का नाही, पुढच्या महिन्यात किंवा ह्या महिन्यात जर तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून चेक करू शकता. असेच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत असते. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.